घडी करायची हा ब्लाउज पीस हे आपला चौकोनी ब्लाउज पीस झाला मग या ब्लाउज पीसाला असं पकडायचं अशी चौकोनी घडी करायची त्याची त्याच्यानंतर अजून त्याला एक फोल्ड मारायची मधामध्ये अशी एक फोल्ड मारायची कशी मारायची इकडे असं हे असं आलं पाहिजे इकडून नाही का असं खुलं आलं पाहिजे हा अशी तुमची अशी घडी करायची हाताची घडी झाल्याच्या नंतर टेपाला हातामध्ये घ्यायचं इथून आकाचं त्याला कोणाला लांब हाताचंच ब्लाऊज पाहिजे तर लांब हाताचं कापून दाखवतो नंतर आपण हाताचं करता येते आपल्याला लांब हाताचं कोणाला 10 इंच पाहिजे तर 11 इंच घ्यायचं 11 इंच काढून घ्यायचं 1 इंच इथं फोल्ड जाते 1 इंच याच्यामध्ये फोल्ड चाला जातो हे झाला 10 इंच आलं 11च्या ठिकाणी आलं की नाही आता इथून काय करायचं इथपर्यंत असं आखून घ्यायचं सरळ तुम्हाला सांगतो आहे ते आखल्याच्या नंतर याला नाही का इकडून घ्यायचं इकडून 10 आहे तर इकडून किती घ्यायचं 8.5 8:30च्या 9च्या दरम्यान घ्यायचं इकडून तिकडून नाही का 11 घ्यायचं 11 घेतल्याच्या असं असल्यावर 11 घ्यायचं फोल्ड मारायच्या आधी 11 घ्यायचं आणि आता इथून नाही का इथपर्यंत 10 घ्यायचं 11 1 इंच सोडायचं 1 इंचाचं गॅप करायचं मग हे या 11 इंचावरला इथं नाही का या 10 इंचावर आला पाहिजे असा हे आकाचं झाल्याच्या नंतर इथून इथं पाहायचं किती आहे इथं 6 वर 6.5 वर कोणती बाई जाडी झाली 7 वर घ्यायची ब्लाऊज मोठं राहते 7 वर घेते पण तेवढं घ्यायचं मग त्याच्यानंतर त्याला कटाई करायची हाताची हे अशी कटाई घ्यायची अशी घ्यायची आणि याच्यावर असा आकार द्यायचा आला त्या हात दिल्याच्या नंतर मग हे असं इकडं पाहायचं हे चारी पदर नाही आहे मग याला नाही का पूर्ण अशी कटाई करायची इकडल्या बाजूला काहीच करायचं नाही झालं मग इथून काय करायचं त्याला असा आकार द्यायचा आपण 6 वर घेतला ना त्या 6 वर असा आकार द्यायचा झाला हे झाला हात मग आता आपल्याला हात पूर्ण रेडी झाला आपला हे हात झाला पुरा रेडी याला गड्डा कसा करायचा आपला म्हणजे क्रॉस इकडून ब्लाऊजने गड्डा कसा येईल मग हे वरचे 2 पान पकडायचे खालचे 2 राहू द्यायचे वरचे 2 पानं घेतल्याच्या नंतर त्याला असा आकार घ्यायचा गड्ड्याचा असा आकार घेतल्याच्या नंतर इथं जाईल करायचं इकडं नाही घ्यायचा पडेल झालं हे झाली आपली हाताची बाई ही आपली हाताची बाई झाली ही आपली अशी बाई येईल याचा आता तुम्ही पाहिजे हे झाली बाई हे झाली डाव्या हाताची आणि जे गड्डा इकडून आला हे गड्डा इकडून आला हे उजव्या हाताची असे 2 गड्डे आले पाहिजे हे एक गड्डा इकडून हे डावा हात हे उजवा बंद कर